सकाळी आईच्या दर्शनाला गेलो. म्हणलं आई काल्याचं कीर्तन ऐकायला यायचं नाही. मग यायचं ना म्हणे. म्हणलं तुम्हाला माहिती काल्याचं कीर्तन कोणाचं आहे? म्हणे मग माहिती आहे ना म्हणे. कोणाचं आहे? तुमच्याच हाताने काल आहे ना म्हणे. आईचे हे शब्द ऐकले की अंतःकरण भरून यायचं. इतकं प्रेमळ हृदय आईचं, काय स्मरणशक्ती, काय आईच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. आई जर फ्रेश असले ना, आईची बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे, वय 98 आहे आणि स्मरणशक्ती इतकी चांगली आईची. विशेष आहे 8-8 दिवस आईच्या पोटामध्ये कधी कधी अन्न नसतं, पण आईच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तेज, आणि आईच्या आवाजात थोडंही कमतरता दिसत नाही, कमी. ही काहीतरी दैवी शक्ती. आई म्हणजे जगदंबेचं स्वरूप आहे. आणि इतका भरभरून आशीर्वाद असतो आईचा सगळ्यांना. कोणी आले ना ते पाठीवर हात ठेवणार म्हणजे ठेवणार. आणि विद्यार्थी आले त्यांना एक थोडा धपाटा असतो आईचा. बरं ते कधी कधी हात दुखवतो. मग एक दिवस आईला डॉक्टरने सांगितलं आई ते हात उचलू नका. मग ते पोरं पाया पडायला आले का आईचा हात थोडाच पुढे सारखा पुन्हा मागं ध्यानात यायचं आईच्या. डॉक्टरने सांगितलं उचलू नका. तरी 8-10 वेळा आईने दम काढला, शेवटी 10व्या वेळेला धपाटा दिला. आईचा आशीर्वाद ज्यांच्या मस्तकावर पाठीवर आहे त्या सगळ्यांचं कल्याणाचे. एवढ्या मोठ्या संतांना आईने जन्म दिलेला आहे वर. आणि आपण भाग्यवान आहे की आपल्याला बाबांच्या मातोश्रींचं दर्शन होत आहे. आईचे आशीर्वाद, आई बापाचे आशीर्वाद ज्या लेकरांच्या पाठीवर आहे ना, त्यांना जीवनात कधी अपयश येणार नाही. आणि ज्यांनी आई बापाचा तळतळाट घेतलेला आहे, कोटीने पैसा कमवू द्या, त्यांना प्रपंचात कधी सुख समाधान मिळणार नाही.